शेती पिकांच्या नुकसानावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे आक्रमक झालेत। अमरावतीच्या दर्यापूर तहसील कार्यालयावर गजानन लवटे यांनी मोर्चा काढला। हातात खराब झालेले सोयाबीन घेऊन तहसील कार्यालयावर ते धडकले। दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलला आंदोलन करणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। त्यामुळे अमरावतीच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि तातडीने सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व स्तरावरून मागणी होत असताना शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे न झाल्यामुळे आज ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांनी दर्यापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी खराब झालेलं सोयाबीन जे आहे ते तहसीलदारांच्या दालनात आणण्यासाठी या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। असंख्य ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्यासोबत दाखल झालेले आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं, काय व्यथा आहे? आता माननीय SDO तहसीलदार अंजनगाव, तहसीलदार दर्यापूर यांना मी या विभागाचा आमदार या नात्याने मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। दर्यापूर आणि अंजनगाव आणि अचलपूर या मतदारसंघात या तालुक्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि कुठं कुठं हे लोक बोलतात की हे यंत्र लावलं आहे, ते यंत्र लावलेलं आहे। मी यांना हेच म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत चला, शेतकऱ्यांच्या बांधावर चला, बांधावर जाऊन ते किती नुकसान झालेलं आहे, कोण्या कोण्या शेतामध्ये किती किती पाणी आहे, किती किती त्याच्यामध्ये टोंगळ्या पाणी आहे, अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यांना पण देऊन दाखवलेलं आहे। माझं एक मत आहे की या लोकांनी सरसकट सगळ्यांची म्हणजे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा। काय आता तुमची सरकारकडे मागणी आहे? माझं एक म्हणणं आहे की माझे 9 सर्कल आहेत, अंजनगाव आणि दर्यापूरमध्ये 7 आहेत, 7 मध्ये मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे। मला माहिती आहे अगर आता जर शेतकऱ्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर हे कमी निवेदन देण्यात आले। आम्ही शिवसेना पद्धतीनं माननीय आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य साहेब, माननीय आमचे अरविंद सावंत साहेब यांच्या आदेशानं मग आम्ही मोठा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊ। छगन जाधव, पुढारी न्यूज, दर्यापूर, अमरावती।